तुमच्या नेतृत्वाखाली कोरेटगावमध्ये महाविकास आघाडीचं पॅनल उभं आहे, कसा प्रतिसाद आहे? जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जेवढे सगळे उमेदवार आहेत हे अत्यंत सक्षम आणि ग्रामविकास यंत्रणेमध्ये 15-20 वर्ष काम केलेले कार्यकर्ते आमच्या संघटनेने दिलेले आहेत. आणि त्याच्यामुळं सगळ्या लोकांना हे समजतं की ग्रामविकास यंत्रणा ही अवघड विषय. जसं अर्बन डेव्हलपमेंट एक वेगळा विषय असतो आणि रुरल डेव्हलपमेंट एक वेगळा विषय असतो. ज्या माणसाने RDDमध्ये काम केलेलं आहे तोच माणूस खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद लढवण्याकरता सक्षम असतो आणि त्याचा विचार करून आमच्या संघटनेने तिकीट दिलेले अत्यंत चांगला प्रतिसाद आहे. आणि तुम्हाला एकमेव सांगतो की या सर्कलमध्ये अजून तो काँग्रेस पार्टीने दिलेला उमेदवार पडला नाही. त्यावेळेस जरी अशोकरावला तिकीट दिलं असेल अत्यंत सक्षम कार्यकर्ता आहे, 4 लोकांचं कामं करणारा कार्यकर्ता आहे. म्हणून आम्ही सगळ्यांनी मोठं मन करून अशोकरावला मशाल या निशाणीवर आम्ही संधी दिली. वहिनी अत्यंत चांगलं काम करतात आणि अशोकचा स्वभाव इतका चांगला आहे की तो आजपर्यंत शिव उभाटाचं काम करत असताना आम्हाला सगळ्यांना सोडून त्यांनी कामच केलं नाही. त्यामुळे रिफ्ट्स बिलकुल नाही आणि 101% निवडून येणार याची मला गॅरंटी आहे. काय समस्या नागरिकांच्या? सध्या लोक लाडकी बहीण योजना म्हणतात, मग दुसरं PM किसानचं काय नेमकी आहे काय? तुम्हाला मी खरं सांगू का, आता मी एक सोशल कार्यकर्ता आहे, संघटनेचा जरी कार्यकर्ता असलो काय हो लाडकी बहीण तुम्हाला माहिती आहे का, अशा वर्गाला पैसे वाटणं, ज्या वर्गाने विचार न करता मतदान करणं ही प्रवृत्ती त्या लाडक्या बहिणीतून आहे. अहो जी साखर 30 रुपये होती ती 50 रुपये झाली, जो पेट्रोल 60 रुपये होतं ते 100 रुपये झालं. जी गाडी आम्हाला 40,000ला भेटायची साहेब ती गाडी ह्या लोकांनी 1.5 लाख रुपयाला केली. खताच्यात गोण्याचा तुम्ही विचार करा. खोटं नाही सांगेन, युरिया किती दिवसापासून या भागात नाही. लोक 700-700 रुपयाला युरियाची गोणी आणताय आणि गव्हाला त्याला युरिया टाकताय. वाईट स्थिती आहे. तर एक विचार करणं गरजेचं आहे की ह्या हातानं द्यायचं कोणत्या वर्गाला? माणसाला नाही वाटायचं, अशा वर्गाला द्यायचं की ज्या वर्गाला हे दाखवायचं की मी तुझी काहीतरी सहानुभूती ठेवतो आणि तुम्हाला मतदान कर. 50% लेडीज आहे बिचारे, भूल थापेत येतात आणि मतदान करते. यावेळेस आम्ही छोटं इलेक्शन आहे, आम्ही समजून सांगण्याकरता सक्षम राहू, त्यांना समजून सांगू की या भानगडीत पडू नका. हे जे निर्णय आहे हे ग्रामविकास यंत्रणेच्या संदर्भातले निर्णय, ह्या घेणं देणं पैशाची नाद लावून काय नाश करता का असा? अहो तुम्हाला सांगतो, जर का एक फालतू माणूस निवडून आला विकून खातो साहेब, आणि तो जर का चांगला माणूस निवडून आला तर वायगावसारखा विकास होतो. तुम्हाला मी सांगतो, गावामध्ये CCTV कॅमेरे, गावामध्ये 18 वर्षापूर्वी ड्रेनेज लाईन, तुम्हाला सांगतो गावामध्ये पेवर ब्लॉक, एक चक्कर तुम्ही वायगावला मारा आणि खऱ्या अर्थाने विकास कशाला म्हणते ते एकदा बघा. छोट्या छोट्या गोष्टीत मरमर करून पैसे आणायचे आणि लोकांची सुविधा पूर्ण करायची अशा प्रकारची प्रवृत्ती जर का आमच्या उमेदवाराची असेल तर 100% सर्कल त्याच्या पाठीमागं उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सांगतो, जो एज्युकेटेड माणूस या क्षेत्रामध्ये काम करतो, अहो अशी गत होती गोलडगावला, जर का एखादी बाई बाळातील व्हायची असली तो रस्ता इतका विचित्र होता की ती बाई जर का घाटीपर्यंत न्यायची म्हटलं ना तर गाडीत बाळात पण व्हायचं. आम्ही झालो जिल्हा परिषद मेंबर म्हणून आम्ही PSC आणू शकलो, सब सेंटर्स आणू शकलो. आज अशी स्थिती आहे की कोणी जर का बिमार पडलं तर फुकटमध्ये त्याचा इलाज होतो. ग्रामविकास यंत्रणेमध्ये खूप ताकद आहे, चांगला कार्यकर्ता चांगलं काम करू शकतो. त्याच्यामुळं तुमच्या माध्यमातून मी सांगेल की हे जी आघाडीचे उमेदवार दिलेले सध्या काय आहे ती पेटी मॅनेज करा, कुठाने करा. त्या सगळ्यांना मी विनंती करतो की बाबा विकास यंत्रणेमध्ये हातभार लावा, चुकीच्या गोष्टी करू नका. दम आहे, सरळ सरळ इलेक्शन लढायचं. आम्ही जर का निवडून आलो तर 101% निवडून येऊ. तुम्हाला सांगतो, दोन्ही उमेदवार जर का पाहिले ना आमच्या विरोधातले, एक साधा विषय, एकाला तुम्ही बिलकुल नाव नाही ठेवणार, तो बिचारा हॉटेल व्यावसायिक आहे, आयुष्यभर हॉटेलचा व्यवसाय केला. तुम्हाला सांगतो, मानावं लागेल त्या घराला, त्यांनी काय केलं, हॉटेल सोडून कधीच पुढे गेलं नाही. अत्यंत क्षमतेनं काम करत राहिला, 2 पैसे जमा केले, ते कुटुंब चांगलं पैसेवालं झालं, 4 पैसे व्यवसायातून उभा केले. पण यायला माणूस सापडा ना, तर त्याच्या काळात घालून पैसेवाला दिसतो. आता ती स्ट्रॅटेजी झाली भाजपची, ज्याचा जो पैसा त्याला उमेदवारी, ज्याचा जो पैसा त्याला उमेदवारी. गोरगरीब कार्यकर्ते मरा ना काय, किती जण सोडून गेले साहेब. माझ्या समोर जे कार्यकर्ते काम करायचे ते सगळे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी सोडून गेले. क्षमता नाही तेवढी, कोणीतरी एक मोठा माणूस आणायचा, त्याला बसवायचं आणि सुरू करायचं. आता आमच्या इथं अजून एक उभा केलं. तुम्हाला मी सांगतो, आदरणीय सन्माननीय प्रहार संघटनेची देण्यात काम काहीच नाही. सकाळी उठायचं,
काहीतरी एखादा अधिकारी पाहायचा, त्याला ब्लॅकमेल करायचं, वरून उचलला त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकमेल करायचं, इकडं पाहायचं इथं काय चालू आहे त्याला ब्लॅकमेल करायचं. एखादं घर जर का कोच बाहेर निघाला असला तर त्या कोचवाल्याला सांगायचं तुझ्या घराचं अतिक्रमण दिसतंय जरा मला. म्हणजे प्रवृत्ती अशी आहे की विकास यंत्रणेवर काम करायची मानसिकताच नाही आहे. आणि आमच्या माणसाची विकास यंत्रणेवर काम करण्याची मानसिकता आहे. तुम्हाला सांगतो, कुठलीही गोष्ट जर का घ्यायची ठरली तर 1 रुपया अशोकरावने कधी खाल्लेला नाही, कोणाकडून पैसे मागितले नाही, तुझं हे करतो ते करतो ते करतो म्हणून. आणि सामान्य घरातलं पोरं आहे. तुम्ही पाहते त्याची बायको 10 वर्ष सरपंच राहिले, वहिनी सरपंच राहिलेले, अशोकराव 10 वर्ष गावाने स्वीकारलं, यावेळेस सर्कल बी स्वीकारील अशी मला 100% खात्री आहे. काय विजन असेल तुमचं इथे? तुम्हाला सांगतो, वॉटर सर्क्युलेशन हा पहिला विषय असेल. आमच्या भागामध्ये ड्रॉन एरिया म्हणजे तुम्हाला सांगतो पाणी नसलेले एरिया मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही हा विचार करू की इथं बाजूला सोमठाण्याचं तलाव आहे. काही गावं अशी आहेत की उन्हाळ्यामध्ये रात्रंदिवस टँकर चालतील. मी अशोकरावला माझ्या वतीनं विनंती करेन आणि संघटनेला विनंती करेन की सोमठाण्याच्या तळ्यात कायम पाणी असतं. तिथून पिण्याच्या पाण्याची योजना त्यांनी त्यांच्या गावाकरता केलेलं आहे, वायगावकरता. पण तसंच शेकटा वायगावकरता केलं, तशीच योजना गोलडगाव, कारोळ, दरकवाडी या सगळ्या गावांकरता करावी अशी माझी त्यांना मागणी राहील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गंमत अशी आहे की माझी पहिल्यापासून मागणी राहिलेली आहे. आमच्याकडे ज्यावेळेस पाऊस पडत नाही त्यावेळेस प्रचंड मोठा दुष्काळ तयार होतो आणि जायकवाडीचं बॅकवॉटर हे आमच्याकडे येऊ शकतं. याच्याकरता जर का प्रयत्न करता आले तर हा भाग कायम सुफलाम होईल. म्हणजे सरळ्या क्रॉस करून जायकवाडीचं पाणी जर का आम्ही आणू शकलो बॅकवॉटर तर मोठ्या प्रमाणात विकास या भागाचा होईल. त्याच्याकरता इच्छाशक्ती, त्याच्याकरता मोठ्या प्रमाणात राजकीय शक्ती हे सगळं लागेल आणि ते उभारण्याचा आम्ही इथून पुढच्या काळामध्ये 100% प्रयत्न करू. काय आव्हान करसान नागरिकांना? सरसकट मतदान करा, काय हायगे करू नका, विकासाच्या दृष्टिकोनातून मतदान करणं गरजेचं आहे. भंगार लोकांच्या वाटी नका जाऊ, त्याचा विचार नका करू. ते लोक आज पुढे येते आणि 1000 2,000 हजार रुपये देते आणि उद्या रामराम बी करणार नाही. रस्त्याने दिसलं तर काचावर करीत नाही हो काही लोक. तुम्हाला सांगतो ते असं इकडं जर माणूस दिसला ना तर इकडं बाद आहे आणि ते पुढं चालतं. आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा माणसाकरता मरमर करणार आहे. त्या कार्यकर्त्याला तुम्ही पक्की संधी द्या, एवढं आव्हान सगळ्या लोकांना करतो.